आहे सुंदर असा नेत्रदीपक सोहळा, आपल्या आयुष्यातील आनंदाला उजाळा देणारा सोहळा, आपल्या कार्याचा आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारा हा सुंदर सोहळा खरं तर या ठिकाणी संपन्न होत असताना आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलात. आपणा सर्वांचं स्वागत. यानंतर खऱ्या अर्थाने आपलं मनोगत व्यक्त करतील आदरणीय महेश मामा बांगर, माजी सरपंच बेल्हे. आज या ठिकाणी स्वराज्य सरपंच सेवा संघ आणि या स्टेजवरील सर्व मान्यवर, खरं तर पावशे साहेबांची माझी ओळख त्यांच्या यात्रेत झाली होती आणि त्या यात्रेमध्ये पावशे साहेबांचं त्या यात्रेचं नियोजन होतं आणि आज या ठिकाणी माझे मित्र आनंद शेठ दळवी आणि माझे मित्र मंगेश फाकटकर ह्या दोघांचा सन्मान म्हणून त्यांनी मला चला म्हणले म्हणून मी आलो. खरं तर या ठिकाणी सरपंच यांचा तर सत्कार आहेच, पण हे माझे मित्र यांचा पण सत्कार कशासाठी आहे तर मित्रांनो, महाराष्ट्रात लोककला तमाशा आणि तमाशामध्ये साऊंड लाईट हा व्यवसाय करणारा माझा मित्र आनंद दळवी, तमाशा क्षेत्रातील सर्व तमाशांना ह्या माणसाची लाईट व्यवस्था आहे आणि 100 लोक त्यांच्याकडे काम करतात. 100 कुटुंब त्याच्या या कामामध्ये असतात. आता नवीनच एक 2-4 दिवसापूर्वी त्याने लॉडली म्हणून एक कंपनी आहे आणि त्या कंपनीचं साऊंड म्हणजे आपल्या देशात सगळ्यात कॉस्टली, म्हणजे कोटी रुपये एक सिस्टीमला लागतात. एक 4 दिवसापूर्वीच त्यांनी ते सिस्टीम नारंगावमध्ये आणली. मग ह्या अशा माणसाची ओळख पावशे साहेबांनी त्याला नेरलं का हा तो माणूस कुठं आहे, नारंगाव. पावशे साहेब कुठे आहे, हिवरगाव पावसा. पण त्यांनी केलेलं काम तो काय करतोय, त्यांच्या गावात त्यांनी किती वेळ आणि काम कसं केलं. बोट्याला एक संगमनेरमध्ये बोट्याला कीर्तन सोहळा झाला होता. यांनी 200 बाय 150 असं ट्रेक्चर आणि तो पूर्ण कार्यक्रम एकदम सुंदर कीर्तनाचा त्या आनंदनी केला होता. खरं तर पावशे साहेब तुम्ही सरपंचांना बोलाल, माझे सरपंचाला पण बोलवायचं म्हणजे आम्ही येऊ. माझींसाठी पण काहीतरी करा, कारण माझींक थोडा असते, कारण मी 2008 ते 2013 मध्ये सरपंच होतो आणि त्यावेळेस जरा ऑनलाईन सिस्टीम कमी होती, मग इकडचं तिकडे करता येत होतं. खरं तर ह्या तुमच्या जिल्ह्याचे CO आनंद भंडारी साहेब हे माझे वर्गमित्र. आम्ही लहानपणापासून एकाच वर्गात 10वीपर्यंत जिल्हा परिषद शाळेत. आणि तुमचं सगळ्यांचं भाग्य आहे का असा एक सर्वसामान्य जनतेतून आलेला CO तुमच्या जिल्ह्याला आहे. कदाचित तुमच्या सरपंचांना कधी काही मला त्यांच्यापर्यंत जाण्याची म्हणजे माझ्याजवळ मला आत्ता मागाशीच फोन केला तर त्याला मी तेच सांगितलं, म्हणलं मी चाललो आहे तिथं. म्हणजे ते काम करताना कुणाची अडवणूक न करणारा आणि त्याच्याकडे जाताना कोणाची शिफारस पण लागत नाही, चांगलं काम करणारा आणि झाडं लावण्यात 1 नंबर माणूस येतो. त्यामुळं आज या कार्यक्रमाला सगळे सरपंच जे या ठिकाणी सत्कार मूर्ती धुमाळ महाराज आणि पावशे साहेबांना माणसं जमवणे आणि कार्यक्रम करणे याचा छंद आहे हे मला माहीत झालं. आणि त्यांनी मला बोलवलं, मला फोन नव्हता केला, मेसेज टाकला होता. म्हणजे त्यांच्या मेसेजला मान देऊन सुद्धा माणसं येतात. पुढच्या वेळेस तुम्ही असेच मेसेज वाढवा आणि माझी सरपंचाला सुद्धा द्या, तिथं मी येईल. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.